नमस्कार, मी जान्हवी आणि मला बरेच जण विचारतात की जान्हवी तू हे सगळं कसं करते, तू कसं मॅनेज करते, तुला हे सगळं कसं जमतं, तू थकत नाहीस का? परंतु खरं सांगू का, मनापासून जर आपण कष्ट केले तर त्याचं यशही मिळतं, समाधानही मिळतं आणि आपण समाधानी असतो तर मग सगळ्या गोष्टी आपल्याला आपोआपच घडतात. आणि हे खरं तर मला जे काही घडलं आहे माझ्या बाबतीत ते फक्त आणि फक्त स्वामींमुळं घडलं आहे. तर काय झालं हे मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे. ॲक्च्युली काय झालं की बरेच वर्ष मी यूट्यूब चालवते आहे. यूट्यूब चालवायच्या अगोदरही मी ॲक्च्युली शेअर मार्केट करत होते. त्याच्या अगोदरही माझं असं होतं की मी क्लास वगैरे घेत होते मुलगी लहान असताना आणि लग्नाच्या अगोदरही माझे क्लासेस सुरू होते. ॲक्च्युली स्कूलच्या मुलांचे 7th मी क्लासेस घेत होते, मराठी मीडियमचे स्कॉलरशिपचे क्लासेस घेत होते. तर कॉलेज करत करत सगळं करत होते आणि लग्नानंतरही जसं लग्न झालं तसं मी क्लासेस घ्यायला सुरू केले होते आणि मुलगी जवळजवळ 3 वर्षाची होईपर्यंत मी क्लासेस घेत होते. त्यानंतर थोड्या दिवसासाठी हॉस्पिटलमध्ये जॉब जॉईन केला होता मी क्वालिटी डिपार्टमेंटमध्ये. तो थोडे दिवस केला, जास्त दिवस नाही, अगदी 3 महिने मी तो जॉब केला. कारण की मुलीला सांभाळायला कोण नव्हतं आणि मी तिला पाळणाघरामध्ये ठेवत होते. तर खूप सारे प्रॉब्लेम यायचे. म्हणून मग मिस्टरांनी सांगितलं की आपल्याला पैसाच हा नाही, मुलांसाठी वेळ दे आणि सध्या तरी तू फक्त घर आणि मुलं सांभाळ म्हणून. म्हटलं ठीक आहे, करत होते. परंतु घरातून काहीच माझं होत नव्हतं आणि ते कुठंतरी फिलिंग होतं. मुलांना सांभाळणं, त्यांचा अभ्यास घेणं, रेग्युलर घरातला वेळ देणं हे मात्र मी करत होते. परंतु मला माझं काहीतरी करायचं होतं. मग नंतर थोड्या दिवसांनी मी शेअर मार्केट सुरू केलं. शेअर मार्केटचा अभ्यास केला अगोदर, नंतर सुरुवात केली. त्यानंतर आला लॉकडाऊनचा पिरियड आणि त्यामध्ये नवीन असल्यामुळं मग मी त्यामध्ये नंतर कंटिन्यू केलं नाही शेअर मार्केट. म्हटलं थोडे दिवस आपण ब्रेक घेऊ. त्यामध्ये मला पण खूप छान रिस्पॉन्स भेटत होता. म्हणजे मला जे काही मिळवायचं होतं त्यामधनं ते मी व्यवस्थित काढत होते. तर काय झालं, मग लॉकडाऊनमध्ये ब्रेक घेतला. हेल्थ इश्यू सुरू झाले. माइंड डायव्हर्ट करायसाठी यूट्यूब सुरू केलं. यूट्यूब सुरू करणं हे अजिबातच डोक्यात नव्हतं. फक्त माइंड डायव्हर्ट करायचं आहे. यूट्यूब कसं सुरू करायचं चॅनल हेही माहीत नव्हतं. परंतु त्यावेळी अशी सिच्युएशन आली होती की मला काही सुचत नव्हतं आणि ते कधीतरी मी तुमच्याशी शेअर करेनच. माइंड डायव्हर्ट करण्यासाठी यूट्यूबकडं वळले आणि खरंच मला माहीत नव्हतं मला एवढा छान रिस्पॉन्स भेटेल. सुरुवातीला खूप छान रिस्पॉन्स भेटला, सगळेजण करत होते. परंतु माझंच काय झालं की मी जे काही व्हिडिओ शेअर करते त्याचा आवाज कमी जास्त येत होता व्हिडिओला. रेसिपी कळत होत्या लोकांना, ॲक्च्युली त्या ट्राय करत होत्या, मला फोटो पाठवत होते, त्याचं एक समाधान होतं. परंतु म्हटलं चला जसं चाललं आहे तसं चालू दे. मी ट्राय करायचे, परंतु काही ना काहीतरी व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम यायचा आणि तेवढी रीच म्हणजे लोकांपर्यंत ते जसं हवं होतं तसं ते जात नव्हतं. परंतु मी कंटिन्युटी ठेवली. म्हटलं बघू, कंटिन्यू करायचं. छान रिस्पॉन्स आला. खरं सगळेजण मला फॉलो करत होते. फक्त ते मला सांगायचे तुझा आवाज कमी येतो आहे, तू तिथे तो व्यवस्थित कर. मी करायचा प्रयत्न पण केले, थोडे बहुत व्हिडिओ चांगले झाले, पण मध्ये परत तो प्रॉब्लेम येत होता, पिक्चर क्वालिटीचा प्रॉब्लेम. परंतु मला इन्व्हेस्टमेंट करायची नव्हती कोणतीही. जे चाललं आहे त्यातच मला करत करायचं होतं. कारण की मला एवढं माहीत नव्हतं सुरुवातीला की यूट्यूबमधनं जास्त पैसे भेटतात. मी असंच सुरू केलं होतं आणि म्हटलं चला आता सुरू केलं आहे तर मग कंटिन्यू करूया. आणि त्यानंतर काय झालं की मधल्या ब्रेकमध्ये असं झालं की काही ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतात त्या निघाल्या, तर त्याही मी दिल्या. त्याचाही अभ्यास मी खूप छान केला. 2 महिने मला अभ्यासाला मिळाले. मी खूप छान अभ्यास केला. परंतु असं झालं की ती होती एक्झाम कॉम्प्युटराईज होती आणि बरेच दिवस ब्रेक असल्यामुळं तेवढं कॉम्प्युटराईजचं फास्टमध्ये माझं झालं नव्हतं, म्हणजे प्रॅक्टिस नव्हतं. त्यामुळं वेळेअभावी म्हणजे टाईम पुरला नाही आणि त्यामुळं मग त्याला मला मार्क्स कमी पडले त्या एक्झाममध्ये. ठीक आहे, परंतु मला खूप मी प्रयत्न केले होते, पूर्णपणे अभ्यास केला होता. जर त्यांनी माझी ओरल घेतली असती तर नक्कीच मी पास झाले असते, एवढं मी सांगू शकते. परंतु म्हटलं जाऊ दे. तेही दिवस गेले आणि एक दिवस अचानक माझी एक मैत्रीण मला भेटली. मी दर गुरुवारी स्वामींच्या देवळात जात होते. असं काही नाही की रेग्युलर, म्हणजे कधीतरी एखाद्या वेळेस चुकत पण होता, परंतु शक्यतो गुरुवारी जायचा प्रयत्न करायचे. आणि असंच गुरुवारी जात होते, तर अशीच सोसायटीमधली मैत्रिणीची म्हणजे तोंड ओळख आहे, नाव माहीत आहे, परंतु अगदी क्लोज पण नव्हती. परंतु तिने मला हाक मारली, जान्हवी इकडे ये. आणि मग तिने मला विचारलं
की तू स्वामींचं करते का? तर मी म्हटलं करते, स्वामींना मानते का? म्हटलं हो म्हटलं, मी देवळात वगैरे जाते, पूजा वगैरे करते, स्वामींचं हे जप वगैरे करते म्हटलं, मला जेव्हा भेटेल तेव्हा. उपवास करतेस का? मी तिला म्हटलं नाही. मग ती म्हटली तू उपवास करशील का? मी म्हटलं कशासाठी? तर ती म्हटली काही नाही, तुला फक्त 9 गुरुवार उपवास करायचा आहे, बाकी काही नाही म्हणे, असं असं पूजा करायची आहे स्वामींची आणि जप करायचं आहे, पुस्तक वगैरे पण वाचायचं वगैरे काही नाही आहे, फक्त उपवास धरायचा आहे आणि स्वामींचा काय असेल तो मंत्राचा जप करायचा आहे 7 वेळा 11 वेळा निशंक हो निर्भय हो म्हणारे. म्हटलं हो म्हणून दिलं लगेचच मी. चालेल म्हटलं मी करेन. तर ती म्हणली ओके मी तुला भेटते संध्याकाळी म्हणे, संध्याकाळपर्यंत मी तुला हे करते. तो विषय तिथे स्टॉप झाला. मी रेग्युलर मुलाला शाळेत आणायला जायचे, त्यावेळी मी ते देवळात जात होते. देवळात वगैरे जाऊन आले. गुरुवारचा दिवस संध्याकाळ झाली तरी ती आलीच नाही. 8:30 वाजता तिचा फोन आला की जान्हवी आहेस का घरी? मी येते आहे, सॉरी लेट झालं आहे, खरं मला तुझ्याकडे यायचं आहे. म्हटलं ये. मग तिने मला सांगितलं की अगं मला खूप सारे भेटले, कारण की मला कोणीच भेटत नव्हतं. तिनं 9 गुरुवारचं स्वामींचं व्रत केलं होतं आणि ते उद्यापन करताना तिला कुणाला तरी ते बुक्स द्यायचं होतं, म्हणजे पुढं ती साखळी सुरू ठेवायची होती कदाचित, असं काहीतरी होतं. म्हणून तिने मला सुरुवातीला विचारलं, कारण तिला त्यावेळी कोणीच भेटलं नव्हतं. परंतु मला विचारल्यानंतर ती देवळात वगैरे गेली आणि त्यावेळी तिला खूप सारे जण भेटले आणि तिने सगळ्यांना बुक्स दिले. मग ती म्हटली खरं तुला मी सुरुवातीला विचारलं होतं आणि तू हो म्हटली होतीस, म्हणून तुझ्यासाठी मी एक बुक ठेवलं होतं. तर तिने मला घरी येऊन हळदी कुंकू लावून बुक आणि केळ असं हातात देऊन मला ती देऊन गेली. मला ते छान वाटलं. मनापासून ते ॲक्सेप्ट केलं होतं. मग तिने मला सांगितलं काय करायचं, संकल्प करायचा आणि असं असं तू पूजा कर. तर म्हटलं ठीक आहे. मी साधी पूजा असल्यामुळे मी हो म्हटलं होतं आणि मी तसंच करणार होते. तर नेक्स्ट गुरुवार आला. सगळं स्वच्छ घरात केलं आणि दर गुरुवारी मी आपल्या उंबऱ्याची हळदीनं लेपन करून आणि दरवाजा वगैरे पुसून हळदीच्या पाण्याने वगैरे दर गुरुवारी मी करतच होते अगदी सुरुवातीपासून. तर तेही मी त्या दिवशी केलं. स्वामींच्या मूर्ती होतीच माझ्याकडे, तर त्याला अभिषेक वगैरे घातला. स्वामींची मूर्ती देवघरात ठेवून घेतली, पूजा वगैरे केली आणि जसं त्यामध्ये मला जसं वाटलं तसं मी स्वामींचा जप वगैरे केला. 11 वेळा निशंक स्वामींचा जप केला, सगळं केलं आणि असे माझे गुरुवार जात होते. आणि खरं सांग मी ॲक्च्युली संकल्प केला, म्हणजे मी स्वामींना म्हटलं पण, म्हणजे मी कधीच असं करत नाही, परंतु मग दरवेळी मी असं जरी पुस्तक नुसतं वाचत असते. पण मग तिनं सांगितलं म्हणून मी संकल्प केला. तर संकल्पात मी म्हटलं स्वामींना की स्वामी मी बरेच दिवस झालं मी बऱ्याच गोष्टी केल्या, परंतु मला कशातच मनासारखं यश भेटत नाही. तर जे माझ्या बाबतीत योग्य आहे ते घडू दे, असं मी स्वामींना साकडं घातलं आणि मी ते गुरुवार करायला सुरुवात केली. परंतु खरं सांगू की रेग्युलर गुरुवार झाले, 8 गुरुवार झाले आणि 9व्या गुरुवारच्या अगोदर मला अचानक फोन आला. त्यावेळी संकष्टी होती आणि संकष्टी दिवशी मी असंच मोदकाची रेसिपी शेअर केली होती, उकडीच्या मोदकाची. तर माझ्या एका सोसायटीतल्याच मैत्रिणीने मला मोठी ऑर्डर दिली की असं असं तू करशील का 40 मोदकांची. तर तिला मी एक 5 मिनटात सांगते म्हटलं आणि तिला मी हो म्हणून दिलं. आणि त्यानंतर अचानक सगळं बदललं. मला अचानकच वाटायला लागलं, ती ऑर्डर आम्ही पूर्ण केली छान प्रकारे आणि अचानक असं झालं की मी नंतर असंच माझ्या मनात आलं की अरे आपण ऑर्डर घेऊ शकतो. मी मिस्टरांना विचारलं, तेही नाही म्हटले नाहीत. तेही अचानक हो म्हटले. अरे वा घे म्हटले, फक्त एकटी घेऊ नको, तू दमू नको, कोणी सोबत असेल तर कर म्हटले. आणि जिच्या सोबतीनं मी मोदकाची ऑर्डर घेतली तिच्या सोबतीनं मी सुरुवात केली स्वामिनी फूड सर्व्हिस सुरू करायची. आणि तेही स्वामिनी नाव हे आम्ही तिघी अजून एक मैत्रीण इंटरेस्टेड होती, तिला ॲड केलं. तिघींनी मिळून सहज बसलो, लगेच अगदी 2 ते 3 दिवसात हे ठरलं आणि आम्ही स्वामिनी फूड सर्व्हिस सुरू केली. खूप छान रिस्पॉन्स मिळाला. आणि खरं सांगू, ज्या दिवशी मी यूट्यूब स्टार्ट केलं, पहिली माझी रेसिपीच्या दिवशी मी शूट केली, तोही माझा संकष्टीचाच दिवस होता आणि हेही संकष्टीच्या दिवशी घडलं. हे सगळं स्वामींनी घडवून आणलं आणि हे सगळं मला करायला फक्त आणि फक्त स्वामी मला बळ देतात आहे हेच मी म्हणेन, कारण की त्यांनीच हे घडवून आणलं. खरंच म्हणजे मला पटत नाही, कारण की बरेच दिवस झालं, कारण मी मिस्टरांनाही म्हणत होते, कारण ते मला म्हणायचे तू नको, तू स्मार्ट वर्क कर, तू स्वतः दमू नकोस आणि आपल्या दोघांना जेव्हा वेळ मग भेटणार नाही आहे, कारण त्यांना म्हणजे कुठेही जायला किंवा काय, तर मग आपण दोघं मग
तू जर हे करत राहिली, कारण मी घरी क्लास घ्यायचं म्हणत होते, घरातून बिझनेस काही तर करायचं, कारण ते मला कधी नको म्हणायचे, म्हणे चाललं आहे ना, चालू दे, कर तू निवांत आहेस आरामात, घर सांभाळ, मुलांना हे कर, असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु हे ज्यावेळी मी त्यांना विचारलं, त्यांनी मला जराही नाही म्हटलं नाही, तेही तयार झाले आणि खूप छान प्रकारे हे सगळं सुरू झालं. मला ऑर्डर्सही आल्या, सगळ्यांना आवडतात आहे आणि सगळेजणची मी सगळ्यांकडनं छान रिस्पॉन्स भेटतो, हे मला खूप छान वाटतं. आणि हे सगळं जे काही म्हणजे बनवायची किंवा जो काही उत्साह मिळतो आहे, जो काही मला करण्याची ताकद मिळते, ती कदाचित हे मला स्वामीच देतात आहे असं मला वाटतं आहे. म्हणजे खरंच मला हा अनुभव आलेला आहे आणि त्यामुळे मी हा अनुभव तुमच्याशी शेअर केला. खूप दिवस झाला मला हा अनुभव तुमच्याशी शेअर करायचा होता, परंतु ते घडतच नव्हतं. म्हटलं चला आज मनात आलं तर अशा प्रकारे मी तुमच्याशी हा शेअर केलेला आहे.